वाद, स्त्रीवादाचा अर्थ उगम, ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा आढावा आपण घेतलेलाच आहे. स्त्रीवादामध्ये कालांतरानं अनेकविध विचारप्रवाह निर्माण झाले. जसं राजकीय पक्षामध्ये मतभिन्नता निर्माण झाल्यानंतर एका पक्षातून अनेक पक्ष निर्माण होतात, त्या पद्धतीनं स्त्रीवादामध्ये देखील अनेक विचारप्रवाह कालांतराने निर्माण झाले. स्त्रीवादाविषयीचे अनेक सिद्धांत कालखंडामध्ये निर्माण झाले गेले. याला स्त्रीवादाविषयीचे सिद्धांत असे म्हणतात. थेअरीज ऑफ फेमिनिझम. स्त्रीवादाविषयीच्या अनेक सिद्धांतांचा आढावा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपातील राष्ट्र ही पुनर्रचनेच्या कार्यामध्ये मग्न झाली. 1945 ते 1960 या काळामध्ये नवनवीन भौतिक सुधारणांमुळे स्त्रिया या आधुनिकीकरणामध्ये रममाण होऊ लागल्या. स्त्रीवाद आणि स्त्रीवादामध्ये निर्माण झालेले विविध दृष्टिकोन म्हणजे स्त्रीवादाविषयीचे सिद्धांत याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. थेअरीज ऑफ फेमिनिझम. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपातील राष्ट्र ही पुनर्रचनेच्या कार्यामध्ये मग्न झालेली होती. 1945 ते 1960 या काळामध्ये नवनवीन भौतिक सुधारणांमुळे स्त्रिया या आधुनिकीकरणाच्या सुविधांमध्येच रमून गेल्या आणि त्यामुळं स्त्रिया त्यातच सुख मानून पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जास्तच गुंतत गेल्या. हळूहळू 1960 नंतर स्त्रियांना स्वतःच्या दुय्यमत्वाबद्दल जाणीव जागृती वाटू लागली. 1960 ते 1975 या काळामध्ये या स्त्रीवादी चळवळीचा जो प्रभाव आहे तो हळूहळू वाढायला सुरुवात झाली. याच्यामध्ये पूर्वीपासूनच स्त्रियांना नैसर्गिक जैविक घटकांमुळे पुरुषांपेक्षा वेगळं समजलं जातच होतं आणि आता तर स्त्री पुरुष माणूस म्हणून सारखेच आहेत आणि त्यांच्यामध्ये जो भेद निर्माण केलेला आहे हा भेद पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेमुळे निर्माण झालेला आहे असा नवा विचार स्त्रीवादांनी मांडला. स्त्रीवाद्यांनी लिंगभेद, स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी, पुरुषसत्ताक राजकारण, लैंगिकतेविषयीचे विचार, पुरुषसत्ताक सामाजिक बंधनं या विविध प्रश्नांवरती चर्चा करायला सुरुवात केली आणि यातूनच स्त्रीवादांमध्ये वेगवेगळे विचारप्रवाह निर्माण झाले. यात प्रामुख्यानं गेल येट्स, ॲलिसन जागर, जुलियट मिचेल, जॉन शार्वेट यासारख्या स्त्रीवादी विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीनं याची सैद्धांतिक मांडणी केलेली आहे. स्त्रीवादी विचारवंतांनी आपल्या दृष्टिकोनातून विचार मांडला आणि स्त्रीवादी चळवळीला योग्य असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्या कालखंडामध्ये म्हणजे 1945 ते 1960 मध्ये जी थंडावली गेलेली स्त्रीवादाची चळवळ होती ती 1960 नंतर मूळ धरू लागली. अग्रक्रमानं ही स्त्रीवाद हा प्रकर्षानं सर्व स्तरांमध्ये निर्माण होऊ लागला. स्त्रीवादी विचारांमध्ये एकंदरीतच अनेक दृष्टिकोन अंतर्भूत होतात. ॲलिसन जागर या स्त्रीवादी विदुषीनं 1983 साली स्त्रीवादी राजकारण आणि मानवी स्वभाव हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी स्त्रीवादाविषयीचे 4 सिद्धांत स्पष्ट केलेले आहेत. यामध्ये पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे उदारमतवादी सिद्धांत, दुसरा मार्क्सवादी सिद्धांत, जहाल स्त्रीवाद, समाजवादी स्त्रीवाद अशा प्रकारचे 4 सिद्धांत स्त्रीवादाच्या अनुषंगानं त्याने स्पष्ट केलेले आहेत. यापैकी पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे ॲलिसन जागर यांनी मांडलेला तो म्हणजे स्त्रीवादाचा उदारमतवादी दृष्टिकोन. ॲलिसन जागर या विदुषीनं अशा प्रकारे स्त्रीवादाचा विविध अंगांनी अभ्यास केलेला होता आणि हे सिद्धांत मांडलेले होते. पहिला सिद्धांत आहे स्त्रीवादाचा उदारमतवादी दृष्टिकोन.
जॉन स्टुअर्ट मिल या इंग्लिश विचारवंतानं 1869 मध्ये दी सब्जेक्शन ऑफ वुमेन हा ग्रंथ लिहिला. जे.एस. मिल आणि त्यांची पत्नी हॅरिएट टेलर यांनी उदारमतवादी स्त्रीवादाची मांडणी केली. उदारमतवादी विचारप्रणाली म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यास सर्वोच्च मूल्य मानणारी आणि व्यक्तीला जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळेल अशा रीतीनं समाजाचं संघटन करणारी ही विचारप्रणाली आहे. उदारमतवाद म्हणजेच काय, तर ह्या समाजाचं संघटन करणं हे मूलभूत ध्येय मांडणारी विचारप्रणाली आहे. जे.एस. मिल यांनी स्त्रीवादी उदारमतवादामध्ये याच पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्यांच्या मते स्त्रीला एक माणूस म्हणून पुरुषा एवढीच आपली भूमिका ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. सामाजिक आणि कायदेशीर दृष्ट्या समान वागणूक, समान कामासाठी समान वेतन, स्त्रियांनी समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या जननक्षमतेवर देखील नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये विभागली पाहिजे आणि यासाठी गरज आहे ती समाजामध्ये परिवर्तन करण्याची. यासाठी समाज रचनेत संपूर्ण परिवर्तन करणं हे शक्य नाही आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी स्त्रियांना उपदेश केलेला आहे की स्त्रियांनीच आता हळूहळू स्वतःला स्वतंत्र करून घेणं गरजेचं आहे. जर स्त्रिया मुक्त झाल्या तर पुरुष देखील मुक्त होतील असे उदारमतवादी मानतात. कारण देश संरक्षणाच्या आणि अर्थोत्पादनाच्या मोठ्या एकाकी जबाबदारीतून पुरुषांना देखील काहीसं स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे एकंदरीतच स्त्रियांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये अडकून न राहता समाजव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये आणि एकंदरीतच अर्थोत्पादनामध्ये, देश संरक्षणाच्या जबाबदारीमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं कामगिरी उचलणं हे गरजेचं आहे असं उदारमतवाद सांगतोय. आणि त्यामुळं हळूहळू स्त्रीची या कौटुंबिक गुलामगिरीतून देखील मुक्तता होईल आणि एकीकडे या व्यवस्थेमध्ये तिला सन्मानाचं स्थान मिळेल आणि त्याचबरोबरीनं ज्या जबाबदारीच्या ओझ्यामुळं पुरुषसत्ताक वर्चस्व निर्माण झालेलं आहे ते वर्चस्व देखील हळूहळू कमी होईल आणि स्त्रिया मुक्त होतील असा विश्वास या उदारमतवादी विचारवंतांना वाटतोय. म्हणजेच काहीसं व्यक्ती स्वातंत्र्याला सर्वोच्च मूल्य मानून या उदारमतवादानं स्त्रीवादाची मांडणी केलेली आहे. स्त्रीवादाचा दुसरा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन म्हणजे स्त्रीवादाचा मार्क्सवादी दृष्टिकोन किंवा सिद्धांत. स्त्रीवादी विविध दृष्टिकोनांमध्ये मार्क्सवादी स्त्रीवादी दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा मानला जातो. मार्क्सवादी विचारवंतांना भांडवलवादी समाजरचनेतील अन्याय, होणारं शोषण, दमन हे नष्ट करावायचं आहे आणि त्या अनुषंगाने ते स्त्रीवादाकडे आकर्षित झालेले आहेत. फ्रेडरिक एंगल्स यांनी द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट हे ग्रंथ लिहिले आणि त्यांच्या मते आदिवासी समाजामध्ये असे विवाहाचे कोणतेच नियम नव्हते. याच्यामध्ये असणारे जे स्त्री पुरुष होते ते अनेकांशी लैंगिक संबंध ठेवत होते. कारण या आदिवासी कालखंडामध्ये कुटुंब व्यवस्था ही स्त्रियांभोवती फिरत होती. म्हणजेच त्या काळी मातृसत्ताक पद्धती होती. माता ही त्या कुटुंबाच्या प्रमुख स्थानी होती. स्त्रिया अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होत्या आणि मानवी इतिहासामध्ये विवाह संस्था त्याकाळी अस्तित्वात नव्हती. परंतु ज्या वेळेला विवाह संस्थेचा उगम झाला त्यावेळेलाच पुरुषाला कुटुंबामध्ये सर्वोच्च स्थान मिळालं. बघा याच्यामध्ये सुद्धा विवाहाच्या वैदिक परंपरांमध्ये जर आपण पाहिलं तर या प्रथेमध्ये सुद्धा, या विधीमध्ये सुद्धा पुरुषाला अगोदर चालण्यास लावलं जातं आणि त्याच्या पाठीमागून स्त्री ही चालत असते. म्हणजेच काय, तर मानवी इतिहासामध्ये विवाह संस्था अस्तित्वात आल्यानंतरच पुरुषाला कुटुंबामध्ये सर्वोच्च स्थान मिळालं. यामध्ये स्त्रीनं पवित्र असणं, शुद्ध असावं असं आग्रही मत मांडलं गेलं आणि पुरुषांना मात्र ही पवित्रपणाची किंवा नीतिनियमांची सक्ती कुठेही आढळून आली नाही. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचं हे दुटप्पी नियम हे सगळ्या समाजव्यवस्थेनं स्वीकारले. पुरुषांच्या संपत्तीची वारस असणारी मुलं ही त्यांचीच असली पाहिजेत असा आग्रह इथून पुढे करण्यात आला आणि साहजिकच कुटुंबामध्ये स्त्रीचं जे स्थान होतं ते हळूहळू दुय्यम झालं. अशी मार्क्सवाद्यांनी कुटुंब व्यवस्थेची जी मांडणी आहे ती आपल्या सिद्धांतामध्ये केलेली आहे. त्यांचं मत असं आहे की स्त्रियांच्या गुलामगिरीची कारणं ही खाजगी संपत्तीमध्ये सापडतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा देखील वेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागते आणि या समस्यांविरोधात स्त्रियांनी लढा उभारणं गरजेचं आहे. कारण त्याचबरोबर स्त्रिया जर कुटुंबामध्ये घरात जे काम करतायत त्याचा ते मोबदलाच घेत नाहीत.
हीच गोष्ट भांडवलवादाला देखील पोषक ठरलेली आहे. म्हणजे त्या केवळ अनुत्पादक काम करतायत, त्या कामाला बाजारामध्ये खूप किंमत आहे, परंतु ती किंमत त्या घेत नाहीत आणि हा अनुशेष अर्थव्यवस्थेतला निर्माण होतो. सार्वजनिक उद्योगधंद्यामध्ये स्त्रियांना समान पातळीवर सहभाग घेता आला पाहिजे असा आग्रह मार्क्सवादी धरतात आणि त्यातूनच स्त्रिया या स्वतंत्र मुक्त होतील असं त्यांना वाटतंय. त्यासाठी समतावादी शासनानं बालसंगोपन, वृद्धांची देखभाल करणं, कुटुंबामध्ये होणारे इतर उत्पादक काम यांची जबाबदारी देखील उचलली पाहिजे. स्त्रियांच्या घरकामाबाबतीमध्ये बेनस्टोन या विदुषीच्या मते जोपर्यंत घरकामाचं समाजीकरण होत नाही तोपर्यंत स्त्रियांच्या श्रमाच्या बाजारपेठेतील प्रवेश म्हणजेच त्यांच्या मुक्तीच्या संदर्भामध्ये मागं पडणारं पाऊल आहे असं तिनं म्हटलेलं आहे. या बाबतीमध्ये डाला कोस्टा आणि सेल्मा जेम्स म्हणतात की घरगुती कामाला राज्यसंस्थेनं मोबदला दिलाच पाहिजे. घरकामामुळे काय होतंय, बाजारपेठेतलं अतिरिक्त उत्पादन करणारे श्रम हे घरकामामुळे निर्माण होते. मार्क्सवादी विचारसरणीनं घरकामाबाबतीमध्ये मूल्याधिष्ठित दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी लिंगभेदातून निर्माण होणाऱ्या शोषणाकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं स्त्रियांचे कौटुंबिक श्रम, शोषण, अन्याय यातून स्त्रियांना मुक्त करण्यासंबंधीचे विचार या मार्क्सवादी स्त्रीवादानं मांडलेले आहेत. स्त्रीवादाचा हा मार्क्सवादी दृष्टिकोन म्हणजे काहीसा भांडवलवादी व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला एल्गारच म्हणावा लागेल. कारण मार्क्सवाद म्हणजेच कार्ल मार्क्सनं मांडलेला जो सिद्धांत आहे किंवा जी वैचारिक मांडणी आहे तिला आपण मार्क्सवाद म्हणतो. आणि हा मार्क्सवाद मुळात रशियामध्ये कामगार आणि भांडवलदार यांच्या दरम्यान जो विवाद उत्पन्न झाला होता त्या विवादातून, त्या संघर्षमय परिस्थितीतून जन्माला आलेली ती विचारसरणी आहे आणि त्या अनुषंगानं स्त्रीवादाकडे देखील त्यांनी त्याच भूमिकेतून पाहिलेलं आहे की स्त्री देखील घरामध्ये अनेकविध भूमिका पार पाडत असते, अनेक प्रकारची कामं करत असते, परंतु त्या कामाचा मोबदला मात्र ती घेत नाहीये. आणि एकीकडे पुरुष हा बाहेरची कामं करून त्याला जे पैसे मिळतात त्या पैशाच्या जोरावरती तो कुटुंबामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असतो आणि स्त्री ही परावलंबी समजली जाते. स्त्रीला त्यामुळे कमी किंमत प्राप्त होते आणि हळूहळू तिला दुय्यमत्व प्राप्त होतं आणि त्यामुळे तिनं घरकामाचा मोबदला हा घेतलाच पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका मार्क्सवादी विचारवंत मांडतायत. यानंतरचा स्त्रीवादाचा तिसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे जहालवादी दृष्टिकोन. स्त्रीवादाचा जहालवादी दृष्टिकोन किंवा सिद्धांत याच्यामध्ये 1980च्या दशकात जहाल स्त्रीवाद पुढे आला. विद्यार्थी आणि नागरिकांच्या हक्काच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवरती हा जहाल स्त्रीवादाचा विकास झाला. स्त्रीमुक्ती चळवळीतून स्त्री समस्यांबाबत प्रखरपणे आपली भूमिका मांडणारा विचार प्रवाह म्हणजे जहाल स्त्रीवाद होय. जहाल स्त्रीवादाचे विचार हे प्रामुख्याने अनेक विचारवंतांनी आपल्या काही ग्रंथांमध्ये केलेले आहेत. याच्यामध्ये शुल्मित फायरस्टोननं द डायलेक्टिक ऑफ सेक्स या ग्रंथामध्ये जहाल स्त्रीवादाचं विवेचन केलेलं आहे. सिमॉन द बुवानं देखील द सेकंड सेक्स या ग्रंथामध्ये आपल्या जहाल स्त्रीवादाचं विवेचन केलेलं आहे. तर जर्मेन गियरनं द फिमेल युनिकमध्ये, केट मिलेटनं सेक्शुअल पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये जहाल स्त्रीवादाचं विवेचन केलेलं आहे. सिमॉन द बुवानं 1949 साली दी सेकंड सेक्स हा ग्रंथ लिहिला. जहाल स्त्रीवादाची सुरुवात शार्वेटच्या मते सिमॉन द बुवानं केलेल्या मांडणीतून होते. सिमॉन द बुवा हिनं केलेलं विधान खूप अर्थपूर्ण वाटते. ती आपल्या विधानामध्ये काय म्हणते तर आपण बाई म्हणून जन्माला येत नाही तर आपण बाई होतो किंवा घडविले जातो. सिमॉन दी बुवानं स्त्रीच्या जीवनातील 3 टप्प्यांचा विचार केलेला आहे. याच्यामध्ये तिनं बालपण, बालिका अवस्था, लैंगिकता परिचय या प्रकारच्या 3 अवस्थांचा परिचय करून दिलेला आहे. बुवा म्हणते लहान मुलगा स्वतःचे स्वातंत्र्य हे आपल्या अस्तित्वाचाच भाग म्हणून आनंदाने अनुभवत असतं, तर लहान मुलगीला मात्र एखाद्या जिवंत बाहुलीसारखं वागवलं जातं, तिचं स्वातंत्र्य नाकारलं जातं आणि यातूनच हळूहळू एक दुष्ट चक्र निर्माण होतं.
लहान असताना तिच्या मनावरती बिंबवलं जातं की या सत्तेच्या उतरंडीमध्ये तिचा दर्जा हा दुय्यम आहे. सिमॉन द बुवा यापुढे तरुण मुलींच्या संदर्भामध्ये लिखाण करते. मुलीचे स्वातंत्र्य तिच्या कुटुंबाकडून समाजाच्या रूढी प्रथांच्या सापळ्यामध्ये हे मर्यादित केलं जाते. त्यानंतर सिमॉन द बुवानं लैंगिकतेविषयीचे सुद्धा विचार मांडलेले आहेत. याच्यामध्ये पुरुष स्त्रीला उपभोग्य वस्तू मानतो, तेव्हा स्त्रीनं स्वतःला पुरुषाप्रमाणे स्वतंत्र निर्मितीक्षम माणूस आहे असं मानलं पाहिजे. पुरुष करता सर्जनशील माणूस म्हणून वावरतो आणि तो स्त्रीला दुय्यम समजतो. त्यामुळं स्त्रीच्या वाट्याला केवळ आणि केवळ निष्क्रियच भूमिका येतात. त्यामुळं स्त्रीला देखभाल, पालनपोषण ही दुय्यमच कामं करावी लागतात. तेव्हा स्त्रीनं स्वतंत्र अस्तित्व जोपासलं पाहिजे. स्त्री आणि पुरुषांनी आपापसामध्ये मैत्रीभाव वाढवला पाहिजे. स्वतंत्र माणूस म्हणून त्याने एकत्र आलं पाहिजे. स्त्रीला शिक्षण, नोकरी करण्याचा हक्क, मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. परंतु आता तिला दुहेरी त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एक म्हणजे काय तर स्त्रीचं शारीरिक भिन्नत्व, त्याचबरोबर गरोदरपणामध्ये असणारं तिचं परावलंबन आणि कुटुंबातील कष्ट, या विविध समस्यांमधून स्त्री जात असते. आणि यातून जात असताना कोणते उपाय योजावेत याविषयी सिमॉन द बुवा काही उपाय सुचवते. शुल्मित फायरस्टोन या विदुषीनं देखील आपल्या लिंगविषयक द्वंद्वात्मकता या ग्रंथामध्ये जहाल स्त्रीवादाविषयीची भूमिका स्पष्ट केलेली आहे. लिंगविषयक द्वंद्वात्मकता म्हणजेच द डायलेक्टिक ऑफ सेक्स या ग्रंथामध्ये जहाल स्त्रीवादी भूमिका तिनं स्पष्ट केलेली आहे. समाजातील मूलभूत वर्गीय विभाजन आणि दडपणूक लैंगिकतेच्या आधारे केली जाते. फायरस्टोनचं मत असं आहे, आतापर्यंत झालेले स्त्रीवादी विश्लेषण हे केवळ कालबाह्य झालेलं आहे. कारण हे विश्लेषण आर्थिक वर्गीय व्यवस्थेच्या संरचनेचा प्रश्न लैंगिक वर्गीय व्यवस्थेच्या मुळाशी आहे हे लक्षातच घेत नाही. शुल्मित फायरस्टोन यांनी एंगेल्स, राईश आणि सिमॉन द बुवा यांच्याप्रमाणे स्त्रीवादी अभ्यासाचा आढावा घेतला आणि असं म्हटलं की सर्व तऱ्हेच्या संस्कृतीमध्ये स्त्रिया दडपलेल्या दिसत आहेत. कारण स्त्रीमध्ये जी पुनरुत्पादनाचं कार्य करण्याची क्षमता आहे त्यामुळे स्त्रिया गर्भधारणा करणं, मुलांना सांभाळणं अशी कार्य करतात. आता हा भाग वेगळा आहे की निसर्गानं स्त्रियांना पुनरुत्पादनाचं कार्य किंवा क्षमता दिलेली आहे. लैंगिक विषमतेमागील कारणं सांगतात. त्याचबरोबर स्त्रियांच्या आयुष्याची सौंदर्यात्मक आविष्कार पद्धती आणि पुरुषांच्या आयुष्याची तंत्रवैज्ञानिक आविष्कार पद्धती त्यांचं विश्लेषण करतायत. तिच्या मते मानसिक लैंगिक विश्व हे एक निखळ भौतिक वास्तव आहे आणि स्त्रीच्या दडपणुकीची कारणं ही तिच्या जैविकतेमध्ये असून त्याच्यामध्ये स्त्रीनं मातृत्व संगोपन न स्वीकारता त्याला पर्याय कृत्रिम पुनरुत्पादन दिलं पाहिजे. थोडक्यात स्त्रियांना जर मुक्तच करायचं असेल तर तिची जागा ही कृत्रिम पुनरुत्पादनानं घेतली पाहिजे. फायरस्टोनच्या मते समाजातील ज्या संस्था लिंगभेद करून स्त्री पुरुषांना समाजापासून दूर करतात त्या संस्थाच नष्ट केल्या पाहिजेत. एकदा लैंगिक दडपणूक नष्ट झाली की विषम वर्गावर आधारित जो समाज निर्माण झाला तो समाजही नष्ट होईल. फायरस्टोनच्या मते नव्या समाजात नैसर्गिक बहुकेंद्री लैंगिकतेकडे परत जाता येईल आणि कुटुंब संस्थेचेही अस्तित्व राहणार नाही. थोडक्यात काय तर फायरस्टोननं मांडलेली ही जी स्त्रीवादाविषयीची जहाल मतं आहेत ती मतं थोडीशी आपल्याला अतिशयोक्त वाटतात. त्यामुळे तिच्या विचारांवर मेरी ओब्रायननं या विदुषीने टीका केलेली आहे. फायरस्टोनच्या विचारांचा कल हा तांत्रिकी पद्धतीनं भविष्याकडे पाहणारा आहे असं ओब्रायन म्हणते. म्हणजे जहाल स्त्रीवादी विचारांमध्ये केट मिलेट यांचा लैंगिकतेचे राजकारण, सेक्शुअल पॉलिटिक्स हा ग्रंथ देखील महत्वाचा मानला जातोय. यामध्ये प्रामुख्यानं मिलेट पुरुषसत्ताक व्यवस्थेची अशी व्याख्या करते की सैन्य, तंत्रज्ञान, उद्योग, विद्यापीठ, विज्ञान, राजकीय कार्यालय, वित्त व्यवस्था, थोडक्यात समाजांतर्गत सत्तेकडे जाणारा कोणताही मार्ग, अगदी छळवणूक करणारी पोलीस दलासारखी चौकट ही पूर्णपणे पुरुषांच्या सत्तेत असते आणि यातूनच पुरुष सत्ताक व्यवस्थाच दिसून येते. याला पुरुष सत्ताक व्यवस्था असंही मिलेट म्हणते.
या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुष नावाचा अर्धा गट हा स्त्री नावाच्या गटावरती आपलं वर्चस्व गाजवत असतो. पुरुषसत्ताक समाजामध्ये कौर्य आणि लैंगिकता या भावना विशिष्ट प्रकारे लैंगिक विकृतीनं भरलेल्या मानसिकतेतून दिसून येतात. पुरुषांच्या मनामध्ये स्त्रियांविषयी असणारी वर्चस्वाची, स्वामित्वाची भावना या प्रत्येक ठिकाणी प्रकर्षानं जाणवत असते. म्हणजेच शुल्मित फायरस्टोन असेल, सिमॉन द बुवा असेल, केट मिलेट असेल, यासारख्या जहालवादी स्त्रीवादाचे विचारवंतांचा जर अभ्यास केला, त्यांच्या विचारांचा आढावा घेतला, तर असं म्हणता येईल की जहाल स्त्रीवाद्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा स्त्रीवादी क्रांती होईल तेव्हाच लैंगिकतेविषयीचे नियम शिथिल होतील आणि स्त्री ही साचेबंदपणापासून मुक्त होईल. स्त्रिया या मातृत्व आणि अपत्य संगोपन या जबाबदारीतून स्वतंत्र होऊन अपत्य संगोपन सामूहिकरित्या पर्यायी व्यवस्थेकडे करू शकतील किंवा सामूहिकरित्या पर्यायी व्यवस्थेनं त्या स्वीकाराव्यात अशी अपेक्षा जहालवादानं व्यक्त केलेली आहे. मुलांना आणि मुलींना सर्व बाबतीमध्ये समान सहभाग, संपत्तीमध्ये समान वाटा देखील मिळेल असा आशावाद हा जहाल स्त्रीवादी विचारवंतांनी मांडलेला आहे. म्हणजे एकंदरीतच जहाल स्त्रीवादानं स्त्रीला मिळणाऱ्या अन्यायी वागणुकीचं कारण हे तिच्या जैविकतेमध्ये दडलेलं असं म्हटलेलं आहे. आणि ही जैविक भिन्नता जरी असली तर ती नंतरच्या कालखंडामध्ये किंवा जसजसं स्त्रिया ह्या लहानपणापासून लहान मुलगी असताना तिच्यावर सुद्धा हेच बिंबवलं जातं की ती मुलगी आहे आणि तिनं काही विशिष्ट गोष्टी करणं टाळलं पाहिजे, किंबहुना ती बरक्याचं धन आहे, अशा प्रकारच्या भूमिका तिच्या मनावरती बिंबवल्या जातात आणि त्यामुळं ती मुलगी जी आहे तिचं खच्चीकरण होतं. त्या मनानं मुलाला वातावरण हे खूप मोकळं मिळत असतं आणि अशा प्रकारे हा जो भेदाभेद आहे तो कुटुंब व्यवस्थेमधूनच निर्माण होतो आणि हळूहळू तो ती मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्या मनामध्ये तो मूळ धरू लागतो आणि त्याचं पर्यवसान म्हणजे स्त्रीला आपल्याविषयी एक दुय्यमत्वाची जाणीव सातत्यानं होत जाते. आपण बघतोय की आज देखील असे प्रकरण घडत आहेत की केवळ मुलगी झालेली आहे म्हणून एखाद्या स्त्रीचा छळ केला जातोय. परवाच मी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली की ज्याच्यामध्ये त्या स्त्रीला मुलगी झाल्यामुळं सासरच्यांनी हाकलून दिलं होतं आणि त्या महिलेनं आपल्या मुलीसहित विहिरीमध्ये उडी घेतलेली होती. म्हणजे आज आपण 21व्या शतकामध्ये जगतोय तरी देखील ही परिस्थिती बदललेली नाही आहे. तर याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी हा जो भेद आहे तो भेदच मुळासहित पूर्ण निष्कासित होणं खूप गरजेचं आहे. हा जैविक भेद आहे आणि या भेदामुळं काय होणार आहे, किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर दोघांची क्षमता सारखी असू शकते. जर आपण त्याला निकोप वातावरण दिलं तर त्या निकोप वातावरणाचा योग्य तो फायदा दोघंही करून घेतील आणि एकसारखी ती प्रगती करू शकतील. असा जो एक सुधारित दृष्टिकोन आहे तो समाजानं स्वीकारणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी कायदा, शासन यांनी सहभाग घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना आणि मुलींना सर्व बाबतीमध्ये समान सहभाग आणि संपत्तीमध्ये समान वाटा मिळणं हे खूप गरजेचं आहे. याच्यानंतरचा दृष्टिकोन आहे तो म्हणजे स्त्रीवादाचा समाजवादी दृष्टिकोन. याच्यामध्ये उदारमतवाद आणि मार्क्सवाद यामधल्या भूमिका घेऊन लोकशाही समाजवादी विचारसरणी निर्माण झालेली आहे. मार्क्सवादी स्त्रीवाद आणि जहाल स्त्रीवाद यांच्यातील दोष, उणिवा या टाकून दिलेल्या आहेत आणि समाजवादी स्त्रीवाद हा निर्माण केला गेलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं इमेल्डा व्हेलेइन, ज्युलिएट मिचेल आणि आयरिस यंग या विदुषींनी समाजवादी स्त्रीवादावरती आपले विचार मांडलेले आहेत. ज्युलिएट मिचेल ही एक समाजवादी स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळखली जाते. शार्वेट या लेखिकेनं सुद्धा समाजवादी स्त्रीवादी लेखिकेतील एक महत्त्वाची लेखिका म्हणून तिचा उल्लेख करता येईल. ज्युलिएट मिचेल यांनी स्त्रीवादी समस्येकडे पाहताना मार्क्सवादी चौकटीमध्ये राहूनच त्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये उत्पादन, पुनरुत्पादन, लैंगिकता, लहान मुलांचं संगोपन आणि संस्कार या संरचनांचं वर्णन मिचेल यांनी केलेलं आहे. त्यामध्ये बदल झाला पाहिजे असं ते मत मांडतायत. मिचेल यांना मार्क्स, एंगेल, बेबेल, सिमॉन दी बुवा यांनी स्त्रीच्या दडपणुकीचे जे निष्कर्ष काढलेले आहेत ते त्यांना मान्य नाही आहेत. शारीरिक अकार्यक्षमतेमुळे स्त्री कष्टप्रद कामे करण्यास सक्षम नसते हे विचार मिचेल यांना मान्यच नाही आहेत. मिचेल यांच्या मते खाजगी संपत्तीचं उच्चाटन झालं, स्त्रिया सार्वजनिक उद्योग क्षेत्रामध्ये सामील झाल्या की त्यांच्या दुय्यम स्थानाचा प्रश्न इथं संपत नाही. तर त्याच्यासाठी कुटुंबाच्या संरचनेमध्येच परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी कुटुंबातील
स्त्री पुरुषांची जडणघडण जी आहे ती समान पातळीवरती होणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या शारीरिक दुबळेपणाचा जो बाऊ केला जातोय तो कमी करणं गरजेचं आहे. त्यांच्या कामाचा दर्जा जो दुय्यम समजला जातोय तो देखील समजणं हे चुकीचं आहे. श्रमविभागणीमध्ये दुय्यमत्वामुळं साहजिकच ही लिंगभेदाची जी दरे आहे ती वाढत गेलेली आहे आणि म्हणून स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन आणि समान दृष्टीनं त्यांना कामाचं वाटप होणं हे गरजेचं आहे. त्यांचा उत्पादन व्यवस्थेमध्ये असणारा सहभाग हा माणूस या नात्यानं असला पाहिजे. थोडक्यामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीला समान मानलं गेलं पाहिजे. माणूस म्हणून वागवण्यासाठी पुरुषांची मानसिकता ही निर्माण झाली पाहिजे. समाजवादी स्त्रीवादी विचारवंत भांडवलशाही विरोधामध्ये लढा उभारताना जे खाजगी ते राजकीय असते अशा घोषणा देतात. थोडक्यात काय तर समाजवादी स्त्रीवादांना भांडवलशाही आणि पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवलेला आहे. पितृसत्ताक कुटुंब पद्धती संपुष्टात यावी आणि स्त्रियांच्या विविध समस्यांविरुद्ध आवाज उठवून त्यांना म्हणजे स्त्रियांना त्यांच्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून द्यावी असे व्यापक कार्य या स्त्रीवादी विचारवंतांनी केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत स्त्रीवादाचा जो समाजवादी दृष्टिकोन आहे तो कौटुंबिक परिवर्तनाला खूप प्राधान्यक्रम देतो. कुटुंब रचनेमध्ये समाज व्यवस्थेमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जी भेदाची तरी निर्माण झालेली आहे ती कमी करण्याकडे या स्त्रीवादी विचारवंतांचा ओढा आहे, कल आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे एकंदरीतच समाज व्यवस्थेमध्ये या स्त्री पुरुष भिन्नतेची बीजे रुजलेली आहेत. स्त्रियांकडे पाहण्याचा जो एकंदरीत दृष्टिकोन आहे तो या समाजानं अगोदर बदलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण समाज व्यवस्था, संपूर्ण कौटुंबिक स्तररचना ही परिवर्तित झाली पाहिजे. स्त्री पुरुषांची मुळात होणारी जडणघडणच ही समान पातळीवरती झाली पाहिजे. तरच कुठेतरी स्त्रीवादाचं जो मुख्य उद्देश आहे, जो स्त्रियांना समान वागणूक मिळवून देणं, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणं, तो कुठेतरी जाऊन शक्य होऊ शकेल असा आशावाद स्त्रीवादी विचारवंत व्यक्त करत आहेत. म्हणजे अशा प्रकारे स्त्रीवादाचे एकंदरीतच विविध दृष्टिकोन आपण जे अभ्यासलेले आहेत, आपण पाहिलेलं आहे की स्त्रियांना आपल्या हक्कांच्यासाठी वेळोवेळी उठाव करावा लागलेला आहे. मग तो मतदानाचा हक्क असू दे किंवा सार्वजनिक ठिकाणी नोकरी करण्याचा हक्क असू दे किंवा इतर पदप्राप्ती करण्याचा हक्क असू दे, शिक्षणाचा हक्क असू दे, हे अनेक हक्क स्त्रियांना झगडून लढा उभा करून मिळवावे लागलेले आहेत. आणि त्याचमुळं स्त्रीवाद्यांनी या विविध भूमिकेतून अशा प्रकारे आपल्या या व्यवस्थांचा पुनर्विचार करून स्त्रीवादाविषयीचे वेगवेगळे दृष्टिकोन आपण जर अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की ॲलिसन जागर या स्त्रीवादी विदुषीनं स्त्रीवादी राजकारण आणि मानवी स्वभाव या ग्रंथामध्ये स्त्रीवादाचा जो उदारमतवादी दृष्टिकोन स्पष्ट केला, स्त्रीवादाचा जो मार्क्सवादी दृष्टिकोन स्पष्ट केला, स्त्रीवादाचा जो जहालवादी स्त्रीवादाचा दृष्टिकोन स्पष्ट केला किंवा समाजवादी स्त्रीवादाचा दृष्टिकोन स्पष्ट केला, त्याच्या पाठीमागे केवळ आणि केवळ एकच भूमिका दडलेली आहे आणि ती म्हणजे की या स्त्रीवादानं त्यांना जे अपेक्षित आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्त्रियांनी स्वतःहून याच्यामध्ये जागृती निर्माण करणं, स्वतःहून याच्यामध्ये स्त्रियांनी लढा उभा करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेमध्ये जे काही दोष आहेत ते दोष दूर करणं हे खूप गरजेचं आहे. हे प्रत्येक दृष्टिकोनामध्ये प्रामुख्यानं नमूद आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.